आज आपण बनवूया चिकन। हे बघा, मी कांदे लसूण भाजायला ठेवले, अद्रकीचा तुकडा, एक टोमॅटो, 2 लाल मिरच्या अशा भाजायला ठेवल्या। इकडे चिकनमध्ये हा मसाला टाकला, अद्रक लसूण पेस्ट टाकून चिकन लावून ठेवलं। मी काय हात लावत नाही, कारण मी खात नाही चिकन, मी खात नाही। तर हे असं सोलून घेतलं, भाजलेले कांदे, मिरच्या, लसूण पाकळ्या। हे बघा, एवढा राडा निघाला त्याचा। धुवून कोथिंबीर घेतली, हे सगळं घेतलं। हे बघा, मी चिकन खात नाही आणि चिकनचे भांडे पण वेगळे असतात माझे। हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं। चिकन बनवायची भांडी पण वेगळी, घरात बनवून देते म्हणून माळ घालत नाही, नाहीतर मी अजिबात लहानपणापासूनच चिकन खात नाही। मुलांना बनवून देते म्हणून माळ घालत नाही। हे बघा, ओलं खोबरं आहे, ओलं खोबरं थोडंसं तेल टाकून मी त्याला भाजून घेतलं। अशा प्रकारे भाजून घेतलं आणि ते भाजलेल्या ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिलं आणि अशी पेस्ट तयार केली। बघा, अशी छान पेस्ट तयार झालेली आहे। अशी पेस्ट तयार केली आणि इकडं मातीची कढई स्वच्छ धुवून घेतली। अशा पद्धतीनं मी हीच भांडी वापरते, चिकनची भांडी वेगळी आहेत माझी। कढईमध्ये तेल घातलं आणि तो वाटलेला मसाला, अद्रक लसूण कांदा टोमॅटो सगळं, ते भाजलेल्या मिरच्या, ते सगळं मिक्सरमधून काढलं। कोथिंबीर, ते अशी पेस्ट कढईमध्ये टाकली तेलामध्ये। आणि इकडं मसाले घेतले। काळा मसाला मी घरीच बनवते। काळा मसाला, हळद, थोडासा कांदा लसूण मसाला आणि मीठ एवढं घेतलं आणि ते पेस्ट कढईमध्ये टाकली होती ना, ती चांगली भाजून घेतली आणि हे सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकून दिले। त्याला छान मिक्स केलं। असं छान मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये चिकन, हे माझ्या मुलांनी त्याला अद्रक लसूण पेस्ट आणि मसाला लावून दिलं होतं। मी काय हात लावत नाही त्याला, पण बनवून देते। आता घरात सगळे खातात तर बनवून तर द्यावं लागेल ना। मग हे असं त्याच्यावर 5 मिनटं झाकण ठेवलं मंद गॅसवर आणि तो मसाला काढला होता ना, ते मिक्सरचं भांडं धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकलं। अशा प्रकारे परत 5 मिनटं त्याला मंद गॅसवर ठेवलं। इकडं पाणी उकळायला ठेवलं आणि ते गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून दिलं। अशा प्रकारे चिकन खाण्यासाठी तयार झालं।